नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे। बंगालच्या उपसागरात दक्षिणेला नव्याने वातावरण तयार होतंय। त्याच दरम्यान केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागात अरबी समुद्रात देखील वातावरण बदलत आहे। या ठिकाणी निर्माण होणारी ट्रफ ही पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा, दक्षिण कोकण या विभागात वातावरण बदलू शकते असा अंदाज आहे। सध्या या उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं तर केवळ बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला वातावरण बदलण्याची लक्षणं आहेत। पूर्व भारतात थोडं हलकं वातावरण आहे। उत्तर भारतातला WD कमजोर आहे, परंतु श्रीलंका, केरळ, कर्नाटक या काही भागात नव्याने वातावरण तयार होते। या ठिकाणी तयार होणारी ट्रफ ही महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये, खास करून सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाळी परिस्थिती निर्माण करू शकते असा प्राथमिक अंदाज आहे। महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम असून ती पुढेही कायम राहण्याची शक्यता आहे। आपण बघतो की विदर्भ, मराठवाडा असं याचं मोठं प्रभाव आहे आणि जवळपास 27-28 तारखेपर्यंत त्याचा प्रभाव राहील। 28 पासून थोडं वातावरण जरी कमी झालं तरी विदर्भात हे वातावरण कायम राहणार आहे। त्यामुळे महाराष्ट्रात जवळपास 42 अंशापेक्षा अधिक तापमान बऱ्याच विभागात राहण्याची शक्यता आहे। GFS मॉडेलचं निरीक्षण केलं तर 22 तारखेला केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागात असलेल्या ट्रफमुळे थोडं दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ वातावरण तयार होऊ शकतं। पूर्वेकडे हलकं वातावरण आहे। उत्तर भारतातला WD सध्या कमजोर अवस्थेमध्ये आहे आणि उद्यापासून याचा प्रभाव म्हणजे WDचा उत्तर भारतातला प्रभाव कमी होणार आहे। पूर्व भारतात थोडं वातावरण राहील, परंतु प्रत्येक दिवशी केरळच्या आजूबाजूने ढगाळ परिस्थिती वाढते। त्यामुळे यदा कदाचित भविष्यामध्ये दक्षिण भारतामध्ये 27 तारखेनंतर प्रभावी वातावरण तयार होईल। शिवाय पूर्व भारत आणि बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात 28-29ला देखील पावसाळी वातावरण वाढणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून मग पूर्व विदर्भ, मराठवाड्याचा दक्षिणी भाग किंवा स्थानिक ढगांसाठी अतिशय अनुकूल वातावरण तयार होणार आहे। त्यामुळे महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती साधारण 28, 29, 30, 1 या दरम्यान तयार होऊ शकते काही विभागात, असा एक प्राथमिक अंदाज। ECMWF मॉडेलने आज देखील पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे। केरळच्या आजूबाजूने अरबी समुद्रात पावसाळी वातावरण आहे। केरळ ते कर्नाटक, गोवा असं हे 24 तारखेला वाढण्याची शक्यता आहे। 25 तारखेला अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर असं दोन्हीकडे वातावरण वाढत जाणार आहे। 26 तारखेपासून आपण बघतो की दक्षिण भारतात पावसाचं प्रमाण वाढू शकतं। 27 तारखेला पूर्व भारत ते जवळपास केरळपर्यंत बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातील राज्यांवर पावसाळी प्रभाव वाढणार आहे। 28 तारखेला पूर्व भारताच्या दिशेने मोठ्या प्रमाणात पावसाळी वातावरण वाढू शकतं असा अंदाज आहे। 29 तारखेलाही पूर्व भारतातील अनेक राज्यांमध्ये मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होणार आहे। यामध्ये अगदी बिहार, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, झारखंड, ओरिसा, आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक या राज्यांचा समावेश आहे। 30 तारखेला याचा प्रभाव पूर्व विदर्भापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। शिवाय कोकण किनारपट्टीच्या काही सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर देखील आपल्याला ढगाळ परिस्थिती निर्माण होताना दिसणार आहे। संपूर्ण बंगालच्या उपसागरात देखील वातावरणात खूप मोठा बदल आपल्याला 1 तारखेपासून जाणवणार आहे आणि त्यामुळे या वातावरणाचा भारतीय हवामानावर किती परिणाम होतो आणि यात काय बदल होत जातोय याची अपडेट आपण दररोज घेणार आहोत। महाराष्ट्रावर याचा फार परिणाम नाही, परंतु
स्थानिक ढग तयार होण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते. 1 तारखेपर्यंत जर आपण अंदाज घेतला तर तसा सातारा सांगली भागातही फारसं पावसाळी वातावरण या मॉडेलने दाखवलेलं नाही आणि पूर्व विदर्भातील प्रभावही कमी दाखवला आहे. मात्र आपण 6 तारखेला बघतो की पूर्व भारतातील अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाळी वातावरण तयार होणार आहे. मान्सूनपूर्व पावसाचा मोठा प्रभाव या विभागात राहणार आहे. महाराष्ट्रात अद्याप देखील फारसं पावसाळी वातावरण तयार होण्याचे संकेत नाहीत. 22 तारखेला जे वातावरण पश्चिम महाराष्ट्रात दाखवलं जात होतं ते आज थोडं कमजोर स्वरूपात दाखवलं जात आहे. आज उद्या थोडी ढगाळ परिस्थिती सांगली, सोलापूर, कोल्हापूर भागात असू शकते. तीच परिस्थिती थोड्याफार प्रमाणात 24ला असेल. 25 पासून या वातावरणात वाढ होऊ शकते. 26 पासून बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पावसाळी वातावरण वाढेल. महाराष्ट्रासह मध्य भारतात, गुजरातवर देखील स्थानिक ढगांचा प्रभाव 27 पासून वाढण्याची शक्यता आहे. मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस पूर्व भारताच्या काही राज्यांमध्ये होणार आहे. 28 तारखेपासून पूर्व भारताच्या दिशेने अगदी उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड, ओरिसा, आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक या भागापर्यंत पावसाळी प्रभाव बदलणार आहे आणि पूर्वेकडील अरुणाचल प्रदेश, आसाम या अनेक राज्यांमध्ये, नागालँड वगैरे भागामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र असणार आहे. या मॉडेलनुसार तरी अगदी पूर्व विदर्भापर्यंत या पूर्वेकडील वातावरणाचा प्रभाव राहील. शिवाय स्थानिक ढग महाराष्ट्रात निर्माण होतील. 29ला असा अंदाज आहे. तीच परिस्थिती 30 तारखेला असण्याची शक्यता आहे. 1 तारखेपासून महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये स्थानिक पावसाचा प्रभाव वाढण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होते आहे. त्यामुळे गुजरात आणि राजस्थानच्याही काही भागात WDचा प्रभाव वाढत असल्यामुळे मध्य भारतासहित पूर्व भारतात आणि महाराष्ट्रात सहित दक्षिण भारतात पावसाळी वातावरण वाढण्यास अनुकूल परिस्थिती आहे. त्यामुळे एकूणच पुढील काही कालावधीत होणारे बदल याची अपडेट आपल्याला दररोज घ्यावी लागणार आहे आणि साधारण एप्रिलचा शेवट फारसा पावसाळी नसला तरी देखील 28, 29, 30 आणि 1 तारखेला वातावरणात मोठा बदल आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.